आता याच्यामध्ये 5 किलो 10 किलो. आता मागण्याची आमची ती 10 किलोचे जास्त आणि हे 1 किलो पण काढले. 1 किलो जरा थोडं काढलंय. टी बॉक्स काढलाय आणि ह्याची मागणी थोडी जास्त 10 किलोची आणि 5 किलोची. 5 किलोचे ते 100-150 किरकोळ मध्ये एकाला पाहिजे आहेत. 100 रवे. काय भाव देणार? हा 50 रुपये. हा 80 रुपये दिला. ऑर्गॅनिक आहे. 5 किलो. 5 किलो तुमचं ते बरंच काय काय मिक्सिंग असते. हे पावडर आली आमच्याकडे चालत नाही. हा तुमच्याकडे असं आता हे प्युअर आहे. म्हणजे शेतामध्ये सुद्धा प्युअर आहे. शेतामध्ये माझा स्ट्रेस होता असं निघतो. तुमचा आम्हाला म्हणजे आमचा प्युअर आला ऑर्गॅनिक. आता याचं जर बघितलं तुम्ही काळे होतात पोळे. हा प्युअर ऑर्गॅनिक आहे. म्हणजे एक क्षेत्र होतं ते आमच्या त्याच्यामध्ये मामांना सांगायचं आपण जे आहे मामा रागवतील बघ. आम्हाला जे आता मागणी आहे ती 5 किलो 10 किलो मध्ये तो आहे. तुमच्या भागात आम्हाला आणि गुजरातला हा गुजरातला सगळा हा आहे. आता आमचं सगळं ते आता ते तिसरं अजून उतरलं. 26-27 रवे बसतात 10 किलो. पण क्रश किती करताय तरी 3 टन तरी आमचा जातो. 2.5 टन जास्त झाला आमचं नाही. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही आलो होतो गुऱ्हाळावर. डॉक्टर स्वरूपा घाटगे पाटील यांच्या गुऱ्हाळावर आलो होतो आणि पूर्ण प्रोसेस गुळ कसा बनतो हे बघितला. इथं एक गुळवे मामा आहेत. ते हे जो रस आहे फक्त आम्ही उशीर झाला आम्हाला रस कसा काढला जातो ते नंतर आम्ही बघितला जेव्हा आम्ही तो पिण्यासाठी थोडा काढला होता. तर हा रस पूर्ण काढून आपण ह्या कढईमध्ये पूर्ण टाकून हे पूर्ण उकळलं. प्रोसेस खूपच लेंथी असते आणि जे म्हणतात ना तुझं गुऱ्हाळ बंद कर ते का म्हणतात हे आपण जेव्हा गुऱ्हाळावर जाऊ तेव्हाच आपल्याला कळतं. आम्ही इथं ह्या ज्या मशीनवर आहे ते रस काढतायत आणि पूर्ण जो रस आहे तो ह्या मशीनवर काढून इथं जो एक खड्डा आहे त्याच्यामध्ये साठवला जातो आणि परत तो रस जो आहे तो कढईमध्ये ट्रान्सफर करून ते गुळाची प्रोसेस होते. आम्ही इथं आम्हाला पिण्यासाठी म्हणून आम्ही इथं रस थोडा काढून घेतला होता आणि अतिशय टेस्टी हा रस होता आणि आम्ही सगळ्यांनी ह्याचा आस्वाद घेतला. स्वरूप ही माझी मैत्रीण आणि त्यांच्या गुऱ्हाळावर जायचं असं जेव्हा ठरलं. ॲक्च्युली तिनंही फारसं गुऱ्हाळावर कधी आली नव्हती आणि आमच्या निमित्तानं तिचंही गुळ कसा बनतो हे बघणं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही इथं त्यांच्या शेतातल्या घराच्या इथं आम्ही छानपैकी रस पिला आणि हे त्यांचं पूर्ण परिसर आहे. अतिशय आल्हाददायी वातावरण आहे आणि छान वाटलं. त्यांचे म्हैशी परत त्यांनी पाळलेले 2 बकरे हे सुद्धा आम्ही बघितलं आणि खूप छान वाटलं. एक अख्खा दिवस खूप मजेत गेला आणि आनंदात गेला आणि मैत्रिणीसोबत एक आपला दिवस घालवणं ही खूप एक आनंदाची आणि समाधानाची आपलेपणाची गोष्ट होती. इथे तुम्ही बघू शकता हे 2 जे बकरे आहेत ते त्यांनी पाळलेले आहेत आणि इथं त्यांच्या म्हैशी आहेत. बघाल इथं गोट आहे पूर्ण या म्हैशी बांधलेल्या आहेत आणि एक छोटीशी ते पिल्लू त्या म्हैशीचं आहे. आणि परत आम्ही आलो गुऱ्हाळावर रसाचा आस्वाद घेतल्यानंतर इथं बराच आटून हा रस निम्मापेक्षा खालीपर्यंत आलेला आहे आणि गुळवे मामा सतत त्या
रसाला हलवताना दिसत आहेत, कारण उष्ण खूप आहे. आणि मला खूप एक आश्चर्य वाटलं की ही व्यक्ती इतका वेळ गरम जी कढई आहे आणि ह्या उष्ण ठिकाणी कशी थांबू शकते ह्याचंच मला आश्चर्य वाटत होतं. आणि खूप डेडिकेटली ते जे गुळवे मामा आहेत हे गुळाची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सज्ज होते. आणि तुम्ही ते बघू शकाल. आणि सर्व परत इथं आलोत आणि जे मध्ये स्क्वेअर जो आहे झाकलेला त्याच्यामध्ये हा जो गूळ आहे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर गुळाची लास्टची जी प्रोसेस आहे गूळ तयार झाला हे समजण्याची, त्याला गोळी असं काहीतरी गोळी पकडणे किंवा काहीतरी असा एक शब्द आहे, तसं ते बघत असतात पाणी असं टाकून. तुम्ही पुढे बघू शकाल ते. तर हे जे गोल फिरत होतं चक्र ते तर थांबलेलं आहे कारण पूर्ण हा जो रस आहे तो आटत गुळाच्या प्रोसेसकडे, गूळ बनण्याच्या प्रोसेसकडे हा निघालेला आहे. तर एक म्हण असते की तुझं गुऱ्हाळ बंद कर. एखादी व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल सतत नॉनस्टॉप तर आपण एक म्हणतो की शांत बस, तुझं गुऱ्हाळ बंद कर. आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे खरं गुऱ्हाळ, कारण खूप वेळ लागतो हे गूळ बनण्याला आणि खूप मेहनत असते. गुळवे जे आहेत त्यांची खूप मेहनत असते, बाकीचे मॅन पॉवर लागतो, त्यांची सगळ्यांची मेहनत आहे. आणि गूळ बनला किंवा नाही हे त्यांना अगदी परफेक्ट समजतं. तर ह्या रसावरती जे असं व्हाईट काय आहे ते बाहेर एका बादलीमध्ये काढलं जातं आहे. हा मध्ये जो चौकोन आहे झाकलेला हे महत्त्वाची प्लेस आहे गुळ बनण्याची, कारण का ह्या चौकोन म्हणण्यापेक्षा आयत म्हटला तरी चालेल. ह्याच्यामध्ये गुळ म्हणजे गुळाचं जे मिश्रण आहे ते ओतलं जातं आणि हे अगदी स्वच्छ आणि झाकून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते रस आटण्याची आणि गूळ आता हा बनणार आहे अशा प्रोसेसमध्ये, म्हणजे एक पाक म्हटला तरी चालेल, तो पाक बनल्यानंतर ह्या चौकोनामध्ये टाकलं जातं आणि अगदी स्वच्छ असतं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मारून घेतलं त्यांनी, कारण का बरेच जणांचे इथं गुऱ्हाळ लागले म्हणजे प्रत्येकाचा ऊस जो आहे तो ह्या गुऱ्हाळावर प्रत्येकाने गाळून त्याचे गूळ बनवून घेतलेला आहे. आणि आत्ता सध्या स्वरूपांचा जो ऊस आहे तो इथं गूळ करण्यासाठी आणलेला आहे. तर इथं तुम्ही बघाल हे थोडंसं याच्यामध्ये साफसफाई करून घेत आहेत आणि ही साफसफाई करून घेतल्यानंतर तुम्ही बघाल अतिशय छान मला ही आवडलेली प्रोसेस आहे. आणि गूळ हा खूपच कष्टातून बनलेला गूळ म्हटलं तरी चालेल, कारण खूप वेळ लागतो, खूप उष्णता इथं असते आणि एक थोडंसं भीती पण वाटते, कारण का सगळं उखळतं असतं. लहान मुलांनी इथं जाण्यात पॉईंट नाही, कारण स्वरूपाचं फक्त लक्ष मुलांकडं होतं की पुढं जाऊ नये. आणि आईंनी स्पेशली ऑर्डर दिली होती की मुलांना पुढं रसाच्या ज्या कढई आहे तिथं रस उकळतो तिथं पुढं फारसं जाऊ नये, किंवा गूळ जेव्हा ओतला जातो तेव्हा मुलांनी पुढं जाऊ नये, हे खूप काळजी स्वरूपा घेत होती आणि आईने दिलेला आदेश त्या पाळत होत्या, असं म्हणायला काही हरकत नाही.
आणि इथं पाणी मारून घेतलं आहे ह्या चौकोनामध्ये आणि पाणी मारून आता इथं जे आहे हे एक पोतं त्यांनी टाकलं. नंतर तुम्ही बघाल आणि एक वेगळी चरणी होती मुलांना गुळ कसा बनतो ह्याच्या मागे पण आम्ही आमच्या इथं बघितलं, पण अशी पूर्ण प्रोसेस बघण्यासाठी असं थांबलो नव्हतो आम्ही. जेव्हा आम्ही वाशीमध्ये पण आमचा घरचा ऊस जेव्हा गाळला तेव्हा पण आम्ही गेलो होतो, पण तेव्हा ही पूर्ण जी प्रोसेस आहे ती काय बघण्यात आली नव्हती. तर इथं जे आहे एक पोतं टाकलेलं आहे, कारण इथं एक व्यक्ती येऊन इथं थांबणार, कारण का तिथं ही जी कढई आहे ती पूर्ण खाली उतरवली जाते आणि ती पुढं आणून तिथे एक होल असतं, तो तिथून एक स्क्रू काढून आणि इथं जे स्क्वेअर असा एक चौकोनी असं एक गाळण्या टाईप ठेवलेला आहे आणि त्याच्यातून पूर्ण गाळून हा जो रस जो आहे तो पूर्ण गाळूनच मग ह्या पात्रामध्ये सोडला जातो. तर तुम्ही इथं पुढे बघाल कशी प्रोसेस होते ते. इथे तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये जो चरखा टाईप जो गोल 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 रसाला फिरवला जातो ते पूर्ण काढून बाजूला ठेवलं गेलेलं आहे. आणि आता ही कढई आय थिंक इथं आता ते गोळी बंद असं काहीतरी म्हणतात त्याला, गोळी होते का हे बघतात गुळवे, त्याच्यामध्ये पाणी मारून मारून त्यांनी बघत असते. आणि एक प्रकारचा पाक म्हणजे जसं आपण लाडूसाठी पाक बनवतो आणि तो जेव्हा आपण बघत असतो पाण्यामध्ये टाकून, तशाच प्रकारे हे गुळवे मामा इथं ते पाक व्यवस्थित आला का, म्हणजे गुळ बनवण्याची प्रोसेस आता कंप्लीट झाली आहे का हे बघण्यासाठी ते पाणी टाकून टाकून गोळी बनते का हे बघत होते. तर हा गुळ बनतच राहील. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. काय होते म्हणलं ते इथे आता तुम्ही बघाल पहिला जो पाक होता म्हणजे जो रस होता तो आटून एक पिवळसर कलर आलेला आहे. आणि इथं पाण्याची एक छोटीशी बादली घेऊन तो गोळी बनते का हे बघण्याची प्रोसेस त्यांची सुरू आहे. आणि हे उकळतं मिश्रण ते थंड पाण्यामध्ये हात घालतात आणि परत हातावर घेऊन परत बोटांवर असं गोल करून बघतात गोळी बनते का. तुम्ही ते बघाल आणि खरंच मला खूप आश्चर्य वाटलं ह्यांचं की बाबा. आता तुम्ही बघाल हे थोडं मिश्रण ढवळलं जातं आणि ती बकेट आहे त्या बकेटमध्ये पाणी घालून हात पाण्यामध्ये करून बकेटमध्ये पाण्यामध्येच तो पाक म्हणजे एक थोडक्यात पाक तयार झाला का नाही हे गुळवे मामा बघतायत. इथं तुम्ही बघाल आणि ही खरी कसोटी असते गुळ म्हणजे तयार करण्याची. आणि इथं त्यांना आयडिया असते की बाबा हा गूळ जो आहे तो गूळ आता तयार होण्यास हे मिश्रण पात्र आहे हे त्याची ही टेस्टिंग इथं सुरू झालेली आहे. आता हे शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू झालं आहे आणि हे पूर्ण मिश्रण ढवळून ह्याची ती गोळी बनते की नाही हे
चेक करण्याचं काम इथं हे जे गुळवे आहेत ते बघतात. इथं तुम्ही बघाल अतिशय गरम असं हे गरम म्हणजे गरमपेक्षा मोठं काहीतरी आपण म्हणू शब्द त्याला, इतकं ते कडक गरम असतं. आणि ते हातात घेऊन ती गोळी बघणं, गोळी आली का बघणं म्हणजे खूपच जोखमीचं काम आहे. आता ते प्रोसेस पूर्ण झालेली आहे, पाक एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि ही कढई सर्वजण ओढत आणून ह्या जो चौकोन आहे ह्या चौकोनाच्या समोर आणून ठेवला जातो. आणि तुम्ही इथं बघू शकाल तिथं एक स्क्रू असतो मोठा, म्हणजे होल असतं ते बुजवण्यासाठी. कारण का ही कढई आपण एवढी अशी पूर्ण अख्खी पालती करू शकत नाही. आणि इथून तुम्ही बघाल एक जे आहेत ते खाली उतरलेले आहेत. आणि प्रिकॉशन किती घेतली आहे बघा त्यांनी, तिथं आपले पाय खाली ह्याला लागू नयेत याची काळजी म्हणून तिथे एक पोता अंतरलेला आहे आणि त्या पोत्यावरच ते बसलेले आहेत. आणि तिथला ते होल जे आहे तिथला स्क्रू जे आहे त्यांनी काढून आता ह्या चौकोनी ह्या चाळणीमधून म्हटलं तरी चालेल, गाळणीमधून आता हा रस जो आहे तो ह्याच्यातून आपण आता गाळून घेतोय. तर बघू शकता अतिशय छान असं हे एक दृश्य मुलांना पण बघायला खूप छान वाटलं. आणि हा जो गूळ आहे हा जो रस आहे गुळ बनण्यासाठीचा तो आता ह्या चौकोनी पात्रामध्ये सोडला जातोय. तर तुम्हीही कधी वेळ मिळाला तर तुमच्या मुलांना घेऊन गूळ कसा बनला जातो हे प्रत्यक्षसुद्धा बघू शकता. आणि तुम्हाला नाही जायला जमलं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्या मुलांनाही दाखवा. आणि ही प्रोसेस नेमकी कशी बनते, गूळ कसा बनतो हे आपण प्रत्यक्ष इथं तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवला की माझ्या मुलांना तर बघायला मिळालेलंच आहे, पण ज्यांना प्रत्यक्ष गुऱ्हाळावर जाता येत नाही त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघितला तर त्यांना गूळ कसा बनला जातो हे ह्याचं नॉलेज मिळेल. जेव्हा ह्या चौकोनामध्ये जेव्हा गूळ बनण्यासाठी टाकलं जातं तेव्हा एक चिक्की गूळ म्हणून आपल्याला इथं मिळतो. आणि तो काठीवर घेऊन ते असं चिकट आणि अशी तार खूप धरते. आणि इथं स्वरूपाचे मिस्टर अमित पाटील आणि माझे मिस्टर संजय साळुंखे ह्यांची तेच चाललं आहे की जो चिक्की गूळ आहे, चिक्की जी आहे ती आत्ता ह्या स्टेजला आपल्याला मिळते. तर आम्ही तो आता तो जो चिक्की गूळ आहे तो अशा पद्धतीने ऊसाच्या एका मोठ्या ह्याच्यावर ऊसाची जी कांडी असते लांबी त्याच्यावर गोल 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 फिरवून तो चिक्की गूळ आमच्यापर्यंत आला आणि आम्ही त्याचा खूप छान आस्वाद घेतला. एक तार खूप येत होती, दातामध्ये चिकटत होती, पण ती मजा खूप वेगळी होती. शांत बस. अशा पद्धतीने चिक्की गुळाचा आस्वाद आम्ही घेतला. सगळ्यांनी चिक्की गुळ जो आहे त्याची टेस्ट खूप छान होती आणि दातात खूप चिकटत होतं, तरीही खूप आवडीनं सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला गरम. आणि त्याच्यानंतर हा जो गुळाचं मिश्रण जे आहे ते सतत ढवळलं जात होतं आणि पूर्ण ते ढवळून एक थिकनेस त्याचा आल्यानंतर तो जो गुळ आहे तो छोटे छोटे किलोचे, 5 किलोचे आणि 10 किलोचे
असे त्यांच्याकडं बादल्या ज्या आहेत त्या बादल्यांमध्ये भरलं जातं, ते तुम्ही पुढे बघालच. पण सध्या मी घेतला आस्वाद तो चिक्की गुळाचा. आणि चिक्की गुळ झाल्यानंतर ही जी प्रोसेस आहे तुम्ही बघू शकाल, ही खूप छान, प्रत्यक्ष बघायला खूप छान वाटतं आणि मजा आली की गुळ बनण्याची प्रोसेस मुलांनीही बघितली. आणि एक तो अख्खा दिवस आम्ही माझ्या मैत्रिणीसोबत घालवलं, त्याचं एक समाधान मिळालं. खूप वर्षानंतर आमची जवळजवळ 16-17 वर्षानंतर आमची भेट झाली. कारण मी वाशीला मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद तिकडं असल्यामुळं आणि ही कोल्हापूर किंवा मुंबईमध्ये ती जॉब करत होती, त्यामुळे असं फारसं आमचं भेटणं किंवा बोलणंही झालं नव्हतं. आणि एकदा फेसबुकवर आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर फोनची देवाणघेवाण. पण आम्ही इतके वर्ष एकमेकींना भेटलो नाही किंवा बोललो नाही. ह्याचा इम्पॅक्ट थोडाही तसूभरही आमच्या मैत्रीमध्ये किंवा कमी मैत्री झाली आहे किंवा असं काही झालं नाही. ते जे नातं भक्कम होतं ते भक्कमच राहिलं आणि अजूनही ते भक्कमच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणतात की मैत्रीला भेटण्याची, बोलण्याची पण काही गरज अशी फारशी नसते. आणि जेव्हा ती बिल्टअप झालेली असते, मैत्री आपली पक्की झालेली असते, त्याच्यानंतर आपण आपल्यामध्ये अंतर जरी पडलं आणि आपण परत भेटलो तर तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच तीव्रतेने आपण एकमेकांना भेटतो. आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत आणि स्वरूपाच्या बाबतीत झालं. 16-17 वर्षानंतरच्या गॅपनंतर आम्ही दोघी भेटलोत आणि आत्ता आम्ही जवळच राहतो आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी कोल्हापूरमध्ये मी सध्या राहते आणि तीही कोल्हापूरमध्येच राहते, त्यामुळं आमचं येणं जाणं राहतं. तिचं माझ्याकडे, माझं तिच्याकडे येणं होतं आहे आणि ते एक खूप छान गोष्ट आमच्यासाठी एक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर इथे ही जी गुळ बनण्यासाठीची जी प्रोसेस सुरू आहे, तो जो रस टाकलेला होता तो आता थोडासा घट्ट होत आलेला आहे आणि हे सतत ढवळत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकजीव करणं. तुम्ही ते बघू शकाल, अतिशय मेहनत इथं लागते. आणि आता हे जवळजवळ हे जे गुळाचं मिश्रण आहे ते जे बादल्या आहेत, 1 किलो, 5 किलो, 10 किलो जे काही असेल ते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे मिश्रण आता थोड्याच वेळात तयार होईल आणि तुम्ही बघाल हे कसं भरतात. आणलं ना सर्व एकदम. आता ही ढवळण्याची, एकजीव करण्याची प्रोसेस आता एक थांबलेली आहे. आता तयारी आहे ती गुळ प्रत्यक्ष बनवण्याची. आणि इथं सर्व जे बादल्या ज्या आहेत त्या बादल्या इथं आणल्या जातात आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं 1 किलोचे आलेले आहेत, त्याच्यानंतर 5 किलो आणि 10 किलो असे हे तयार आहेत. इथं बघाल तुम्ही ह्याच्यामध्ये कपडा टाकलेला आहे बादल्यांमध्ये आणि आता ह्या बादल्यांमध्ये हे जे मिश्रण आहे ते पटापट भरायला लागतं. कारण आता इथून पुढे हे जे मिश्रण आहे ते घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळं सर्व जी प्रोसेस आहे ती फास्ट केली जाते. इथे तुम्ही बघाल की छोटे छोटे जे डबे आहेत, म्हणजे जे बादल्या छोट्या, त्याच्यामध्ये 1 किलोचं मिश्रण टाकलेलं आहे. 1 किलो गूळ ह्या छोट्या छोट्या जे त्याचे मोल्ड आहेत म्हटलं तरी चालेल, त्या मोल्डमध्ये घातल्यानंतर 1 किलोचं आपल्याला गूळ मिळतो. आणि
बाकीचे तुम्ही बघू शकता कडेने सुद्धा ठेवलेले आहेत आणि ही प्रोसेस पटापट सुरू आहे आणि खूप असं वाटतं की पटकन तोंडात घालावा, एक तुकडा उचलावा इतपत हा गूळ आणि अतिशय टेस्टी गूळ झाला. आम्ही तर टेस्ट पण केला गूळ तो. आम्ही गुऱ्हाळावर तो गूळ गरम गरम खाल्ला आणि खूप छान लागला. आणि इथं ही प्रोसेस सुरू आहे गूळ बनण्याची आणि हे खूप वेळ खाऊ काम आहे, कष्टाचं काम आहे आणि गूळ जो आहे तो असा म्हटलं म्हणजे तयार झाला असा नाही, तर त्याच्यासाठी खूप कष्ट आहे, गुळव्याचं कष्ट आहे आणि सर्व माणसांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि हे मॅन पॉवर असल्याशिवाय ही कुठली गोष्ट होत नाही. आणि ह्या ताटामध्ये आमच्यासाठी टेस्ट करण्यासाठी हा गूळ आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हा गरम गरम गूळ जो आहे तो आम्ही सगळ्यांनी खूप छान टेस्ट केला. उदयनीच्या अजून चिक्कीमध्येच आहे, चिक्की खाण्यामध्येच आहे. तर हे पटापट सगळी प्रोसेस सुरू आहे आणि हे जे डबे आहेत, हे जे मोल्ड आहेत ते मोल्ड भरून बाजूला ठेवले जातात आणि हे एक 2-4 तासांनी काय त्यांचे जे टाईम असेल त्याच्यानंतर ते मोल्ड आउट केले जातात, मोल्डमधून बाहेर काढले जातात आणि टेबल्स आहे. इथे तुम्ही बघू शकाल बॅक साईडला सर्व जे गूळ आहेत, गूळ भरून ते मोल्ड पाठीमागे ठेवलेले आहेत आणि हे किती सुंदर दृश्य दिसतंय आणि खूप छान वाटते बाबा. हे काहीतरी आपल्यालाही जाऊन त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं वाटतं, पण हे एवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि दिसतानाही किती गोड दिसते, तुम्ही बघू शकता गुळासारखंच. आणि नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुणाला गूळ बनला कसा जातो हे बघायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना बघण्यासाठी म्हणून तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि आवडल्यास सबस्क्राईब पण करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करू शकता, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे नवीन येणारे व्हिडिओ न चुकता बघू शकाल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल याची खात्री आहे, त्याच्याबद्दल मी खूप मनापासून आपले आभार मानते. आणि हा लास्ट शेवटपर्यंत जो गुळाचा जो प्रक्रिया आहे, गुळ कसा बनला जातो आणि इथं जे आहे हे थोडं वाटप केंद्र सुरू आहे. चहासाठी गुळ इथून दिला जातो, तुम्ही बघू शकता. आता हा गूळ तयार झाला आहे आणि हे जो चौकोन आहे तो पूर्ण झाकला जातो आणि हा आता चौकोन तेव्हाच ओपन केला जाईल जेव्हा दुसऱ्या कोणाचा तरी गूळ इथे तयार होण्यासाठी येईल. थँक्यू सो मच, शेवटपर्यंत बघताय, धन्यवाद.